केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी राज्यामध्ये आपण पाहिलं की ठाकरे बंधू मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत आणि उद्या मुंबईमध्ये निघणाऱ्या महामोर्चामुळेच केंद्र सरकारने धास्ती घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। राज ठाकरे यांच्या धास्तीमुळेच केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं का याची सुद्धा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरण झालं, ज्याच्यामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि हे संपूर्ण प्रकरण देशभरामध्ये गाजलेलं होतं, ज्याच्यामध्ये दिल्लीत विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर आंदोलन सुद्धा केलेलं होतं। या आंदोलनाची दाहकता आपण पाहिलं की 20 जुलैला हे आंदोलन एका वेगळ्या वळणावर गेलेलं होतं। देशभरामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरू लागलेले होते आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक भूमिकेला महाराष्ट्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने पाठिंबा देत होते। केंद्र सरकारचे वाभाडे सुद्धा राज ठाकरे या निमित्तानं काढत होते। दिल्लीतला लाठीचार्ज असो किंवा सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने जंतर मंतरच्या मैदानावरून दिल्ली पोलिसांनी चादरीमध्ये गुंडाळून रुग्णालयामध्ये दाखल केलेला असो, या संपूर्ण घटनेवर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलेला होता। त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केलेली होती। अमित शहा, नरेंद्र मोदी असतील यांच्यावर सुद्धा सातत्याने ते याबद्दल प्रश्न विचारू लागत होते, कारण की विद्यार्थ्यांचं हे आंदोलन होत असताना कुठेतरी विद्यार्थ्यांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकार करत होतं आणि असं राज ठाकरे यांनी सातत्याने त्यांच्या पत्रातून मांडलेलं होतं। आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी या आधीच पाठिंबा दिलेला होता। खरं तर अमित ठाकरे जे राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, हे सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन जंतर मंतरवर त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतलेली होती, विद्यार्थ्यांशी चर्चा सुद्धा केलेली होती आणि मनसेने पूर्णपणे पाठिंबा आहे तो या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिलेला होता। फक्त या आंदोलनामध्ये म्हणजे दिल्ली पोलिसांनी जी काही कारवाई केलेली आहे त्याच्या विरोधात तर राज ठाकरेंची आक्रमक भूमिका होतीच, पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय मागे हटायचं नाही अशी सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली होती। आणि त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये एक आक्रमक भूमिका घेऊ लागलेले होते। मध्यंतरी दोन्ही ठाकरे बंधूंनी मोर्चा सुद्धा मुंबईमध्ये काढलेला होता आणि उद्या जो मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येणार होता, ज्या महामोर्चाकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे हा मोर्चा काढणार होते। त्या मोर्चाच्या काही तासाआधीच धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे याचे मोठे राजकीय पडसाद आहेत ते आता उमटायला सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे यांच्या मोर्चाची धास्ती ही केंद्र सरकारने घेतली का अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे, कारण उद्याचा जो मोर्चा होणार होता तो अतिशय मोठ्या प्रमाणात होणार होता। दोन्ही ठाकरे बंधूंकडून याची जय्यत तयारी आहे ती सुद्धा करण्यात आलेली होती। संपूर्ण राज्यातील तरुण आहेत त्यांना एकत्र येण्याचं आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी केलेलं होतं आणि एक शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात येणार होता आणि त्या दृष्टीने ही तयारी सुद्धा चालू झालेली होती। पण राज ठाकरे नेहमी आक्रमक शैलीमध्ये त्यांची भूमिका मांडत असतात। जिथं कुठं चुकीच्या घटना घडत असतात तिथं राज ठाकरे हे प्रखरतेने त्यांची भूमिका मांडताना पाहायला मिळतात आणि या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये वेळोवेळी राज ठाकरेंनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडलेली आहे। विद्यार्थ्यांच्या बाजूने त्यांनी त्यांची भूमिका मांडत असताना जे जे यामध्ये चुकत आलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा निशाणा साधल्याचं दिसून आलेलं आहे। यामध्ये स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान असो, सातत्याने राज ठाकरे हे त्यांच्या लेखणीतून यावर सडेतोड टीका करत आलेले आहेत आणि त्यामुळे हा जो राजीनामा झालेला आहे याच्या मागे राज ठाकरे यांच्या प्रखर भूमिकेचं सुद्धा म्हणजे त्याला आपण म्हणू की सहकार्य आहे असं सुद्धा म्हणता येणार आहे। आणि दुसरीकडे उद्या जो मोर्चा मुंबईमध्ये निघणार होता तेही धास्तीच केंद्र सरकारने घेतली का आणि त्या मोर्चाच्या काही तासांआधीच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। अर्थात आता या आंदोलनाचं आणि संपूर्ण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेयवाद घेण्याची तयारी सुद्धा आता अनेक राजकीय संघटना, सामाजिक संघटना यांच्याकडून सुरू झाली असेल, कारण गेल्या 1.5 महिन्यांपासून अनेक राजकीय पक्ष याच्यामध्ये उतरलेले होते। पण महाराष्ट्रातून आपण पाहिलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सातत्याने प्रखर भूमिका या विद्यार्थ्यांच्या बाजूने घेताना पाहायला मिळत होते आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये सातत्याने टीका करत होते आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होते। अखेर तो राजीनामा झालेला आहे आणि त्यामुळे उद्या होणार मोर्चाकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। त्याआधीच केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे ठाकरे बंधूंची धास्ती ही केंद्र सरकारने घेतली आहे का अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे।
आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा LS मराठी. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.